सर्वप्रथम समतेचे विचार रुजवणाऱ्या सर्व महामानवांना त्रिवार अभिवादन करतो आणि इथे उपस्थित मंचावरील सगळे वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी, व्हीएस पॅन्थर ग्रुपचे सगळे मित्रमंडळ आणि व्हीएस पॅन्थर ग्रुपचे सगळे पदाधिकारी, वंचित बहुजन आघाडीचे सगळे कार्यकर्ते, इथे मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या माझ्या माता भगिनी, वडीलधारी मंडळी आणि या चळवळीतल्या, या लढाईतल्या माझ्या तमाम साथीदारांना माझा मानाचा, सन्मानाचा, प्रेमाचा, स्वाभिमानाचा क्रांतिकारी जय भीम। मित्रांनो, आपल्या सर्वांना माहिती असेल की 3 आठवड्यापूर्वी आपल्या सर्वांना एक बातमी मिळाली आणि त्या बातमीने आपल्या सर्वांचा जीव वर खाली झालेला। 3 आठवड्यापूर्वी आपल्या सर्वांना ही बातमी मिळाली होती की कोणाच्या तरी एकाच्या छातीमध्ये दुखत होतं आणि त्याच्यामुळे अख्ख्या महाराष्ट्राच्या छातीमध्ये धगधग ही वाढली होती। आणि ह्याच परिस्थितीमध्ये आपल्या सर्वांना टेन्शन होतं, आपल्या सर्वांना काळजी होती। पहिली काळजी ही होती की बाळासाहेब आंबेडकरांच्या तब्येतीची काळजी, बाळासाहेब आंबेडकरांच्या प्रकृतीची काळजी। आणि दुसऱ्या बाजूला आपल्या सर्वांना माहिती आहे की जे झालं, बाळासाहेबांची जी सर्जरी झाली, त्यांच्या छातीमध्ये जी दुखापत झाली, त्याचं टायमिंग वाईट झालं। तर ते आचारसंहिता सुरू होता होताच अगदी निवडणुकीच्या तोंडावरती आणि आपल्या सर्वांना टेन्शन होतं की आता वंचित बहुजन आघाडीच्या प्रचाराचं काय होईल। पण तुम्ही मला सांगा, लातूर शहरामध्ये मी तर पहिल्यांदा आलोय, पण तुम्ही लातूर शहरामधले नागरिक आहात, मतदार आहात, तुम्ही मला सर्व सांगा की तुम्हाला कुठेही वंचित बहुजन आघाडीचा प्रचार थंड पडताना दिसला? कुठेही वंचित बहुजन आघाडीचा दरारा कमी होताना दिसला? इकडच्या वंचित तरुणांची कुठेही धमक कमी होताना दिसली? आणि ही समजून घ्या, ही ताकद आहे वंचित बहुजन आघाडीची आणि ही ताकद आहे इकडच्या प्रत्येक आंबेडकरवाद्याची की प्रत्येक आंबेडकरवादी, प्रत्येक वंचित बहुजन आघाडीचा कार्यकर्ता आज ह्या भूमिकेमध्ये गेलाय की बाळासाहेब आंबेडकर आजारी असले तरी ठीक आहे, बाळासाहेबांनी इकडच्या वंचितांसाठी एक महत्वाचा लढा उभा केला होता आणि तो लढा संपवून, तो लढा जिंकण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचा प्रत्येक कार्यकर्ता ताकदवान सुद्धा आहे आणि समर्थ सुद्धा आहे। आणि ह्याच परिस्थितीमध्ये, ह्याच पार्श्वभूमीवर मी इकडच्या तमाम कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना, मतदारांना, आंबेडकरवादी चळवळीतल्या तमाम कार्यकर्त्यांना, आरक्षणवादी, आरक्षण वाचवण्याच्या लढाईतल्या तमाम साथीदारांना एकच विनंती करतो की आज आहे 14 तारीख, 20 तारखेला मतदान आहे, तर 14 तारखेपासून 16 तारखेपर्यंत आपण सर्वांनी एक भूमिका घ्यायची आणि आपण सर्वांनी एका भूमिकेत यायचंय। काय भूमिका घ्यायची आहे की इकडच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी ही भूमिका घ्यायची आहे की तो स्वतः बाळासाहेब आंबेडकर आहे। इकडच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी हे ठरवायचंय की मी आजपासून बाळासाहेब आंबेडकर आहे आणि त्यांनी जी लढाई सुरुवात केलेली ती आपण कोणत्याही परिस्थितीत संपवणार आणि जिंकणार। पण मित्रांनो, आपण दुसऱ्या बाजूला बाळासाहेब आंबेडकर आयसीयू मध्ये असताना काय झालेलं हे समजून घ्या। एका बाजूला आपल्याला दिसतं की इकडच्या प्रस्थापित लय खुश झालेले, प्रस्थापित लोक लय खुश झालेली की आपला रस्ता साफ झाला, इकडच्या वंचितांच्या, दलितांच्या, बहुजनांच्या, आदिवासींच्या, बौद्धांच्या, मुसलमानांच्या मानगुटीवरती पाय ठेवायचा झाला तर आता आपल्याला थांबवणारा कोणी नाहीये। आणि दुसऱ्या बाजूला आपल्याला हे सुद्धा दिसेल की काही काँग्रेसची लोक, काही महाविकास आघाडीची लोक खूप खालच्या पातळीवरती बाळासाहेबांच्या प्रकृतीवरती बोलत होते। आपल्याला साफ साफ हे दिसेल की पुण्याचे एक वकील होते, त्यांनी हे असं टोन लावला, त्यांनी हे टुणटुणं लावलं की बाळासाहेब आंबेडकरांनी ही सर्जरी आणि त्या सर्जरीला ते नाटक म्हटले। बाळासाहेब आंबेडकरांनी हे नाटक निवडणुकीच्या पूर्वी लोकांना भावनिक करण्यासाठी केले। आता तुम्ही मला सांगा,
बाळासाहेब आंबेडकरांना भावनिकतेवरनं मतं मागायची वेळ आली आहे का कधी? दुसऱ्या बाजूला आपल्याला दिसतं की मुंबईचे एक पाकिटमार पत्रकार आहे, माहिती आहे आपल्याला. त्यांना नोकरी नाही आहे, त्यांना नोकरीवरनं काढून टाकलं म्हणून त्यांना शरद पवारांनी आणि इकडच्या महाविकास आघाडीने सुपारी दिली की तू फक्त वंचितवरती बोल. आपण त्यांना बारामतीचे अर्णब गोस्वामी म्हणून ओळखतो. ते असं म्हटले की आपण सर्वांनी एक व्हिडिओ बघितला असेल, बाळासाहेबांनी हॉस्पिटलमधनं खास करून आपल्यासाठी एक व्हिडिओ बनवलेला आणि ते आपल्या सर्वांना हे सांगत होते की वंचित बहुजन आघाडीचा लढा महत्वाचा आहे, पण त्याच्यापेक्षा महत्वाची ही निवडणूक आपल्याला आरक्षण वाचवण्यासाठी. या आरक्षणवादी भूमिकेबद्दल जो बाळासाहेबांनी व्हिडिओ टाकला त्या व्हिडिओबद्दल हे म्हणाले की बाळासाहेबांना खोटं बोलायची परवानगी इकडच्या निवडणूक आयोगाने दिली आहे का. आणि अजून एक आयटम आहे, शिवसेनेचे मुंबईचेच आयटम आहेत, रोज सकाळी भोपू सरगे वाचतात. बरोबर, कोणाला ऐकायचं नसतं त्यांना, पण तरी रोज सकाळी टीव्ही वरती येऊन 9 वाजता भोपू सरगे वाचतात. ते असं म्हणाले की बाळासाहेब आंबेडकरांनी असं कोणतंही काम करू नये किंवा असं कोणतंही वक्तव्य करू नये ज्यांनी त्याच्या छातीवरती ताण पडेल, आणि महाराष्ट्र सांभाळायला ही लोक समर्थ आहेत. तर या हरामखोरांना मला नुसती एक गोष्ट सांगायची की आणि ते तुम्ही इकडच्या प्रत्येक आंबेडकरवादी तरुणाला विचारू शकता, प्रत्येक माणसाला विचारू शकता की आम्ही नुसते शांत आहोत कारण बाळासाहेब आंबेडकरांनी आपल्याला रोखून ठेवले. इकडचा प्रत्येक वंचित बहुजन आघाडीचा तरुण हे म्हणेल की पोलीस प्रशासनापेक्षा जास्त भीती बाळासाहेबांची वाटते आणि म्हणून आम्ही नुसतं शांत. तुम्हारी इज्जत है क्योंकि हम शराफत से है. अगर हम औकात पे उतर आए ना तर या महाराष्ट्रामध्ये असा खोपचा नाही राहणार जिकडे आरामखोर लोक लपू शकतील. आणि ही जी लोक आता घाणेरडा अपप्रचार करतात, ही जी लोक जी खालच्या पातळीची प्रचार करतात, काँग्रेसचे ट्रोल्स बघा, बाळासाहेबांच्या कमेंट खाली, बाळासाहेबांच्या मेडिकल बुलेटिन खाली कमेंट बघा काय करतात. हे मरत का नाही, हे लवकर मेले पाहिजे, हा अजून किती दिवस जगणार आहे, बीजेपी कडनं पाकिट बंद झालं म्हणून बाळासाहेब आयसीयू मध्ये गेले. अशा लोकांना ह्या निवडणुकीमध्ये सोडायचं नाहीये मित्रांनो, सोडायचं नाही. ही निवडणूक आपल्या हातातली निवडणूक आहे. लातूर सिटीची सीट आपली निघणारी सीट आहे आणि कोणत्याही परिस्थितीत ह्या लोकांना सोडायचं नाही. कारण तुम्ही यांची मानसिकता समजून घ्या, तुम्ही यांची विचार करण्याची प्रवृत्ती समजून घ्या. यांना आंबेडकरवाद नुसता संपवायचा नाही, त्यांना नुसता आंबेडकरांना निवडणुकीत पाडायचं नाहीये. तुम्ही आतापर्यंत यांनी काय काय केले आपल्याशी सर्व समजून घ्या. इकडचे कितीतरी आंबेडकरवादी तरुण आहेत, बरेच युवक आहेत, किती लोकांच्या अंगावर केसेस दाखल बघा, आकडा बघा. या सगळ्या तरुणांना इकडच्या प्रस्थापितांनी केसेस मध्ये अडकवले. आंबेडकरवादी तरुण जेव्हा आक्रमक होऊन रस्त्यात येतो तेव्हा इकडची प्रस्थापित चळवळ त्यांच्यावरती खोटे केसेस करून कोर्ट कचेरीमध्ये त्यांना अडकवते, त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करते. वंचित बहुजन आघाडी स्थापित व्हायच्या आधी इकडच्याच राष्ट्रवादी काँग्रेसनी आणि काँग्रेसनी आपली आंबेडकरवादी चळवळ ही गटातटामध्ये विभाजून आंबेडकरवादी चळवळीचं वाटवलं लावलं होतं. आणि आता तुम्ही समजून घ्या, याच काँग्रेसनी बाबासाहेब आंबेडकरांना भंडारा गोंदियामध्ये पाडलं होतं आणि मुंबईमध्ये सुद्धा पाडलं होतं. याच काँग्रेसनी भैयासाहेब आंबेडकरांना नांदेडमध्ये पाडलं होतं. याच काँग्रेसनी आयुष्यभर हे षडयंत्र लावलं की आपली अकोल्याची सीट नाही निघत, अकोल्याची सीट काँग्रेस आयुष्यात नाही निघू शकत. मी तुम्हाला आत्ता सांगतो, पण आपली अकोल्याची सीट नाही निघाली तरी बाळासाहेब आंबेडकर कसे पडतील ह्याच्यासाठी दर निवडणुकीमध्ये स्ट्रॅटेजी केली, षडयंत्र केलं. आणि ह्याच निवडणुकीमध्ये आनंदराज साहेबांना सुद्धा अमरावतीमध्ये पाडायचं काम हे इकडच्या काँग्रेसने केलं होतं. आणि आता हे इथे थांबत नाहीये. तुम्ही यांचे कमेंट्स वाचले आणि तुम्ही यांच्या प्रवक्त्यांचे वक्तव्य ऐकलं
तर तुम्हाला कळेल की यांनी आंबेडकरवादी चळवळ संपवायचा प्रयत्न केला. यांनी इकडच्या आंबेडकरवादी तरुणाला जेलमध्ये चढवण्याचा प्रयत्न केला. यांनी इकडच्या आंबेडकरवादी उमेदवारांना निवडणुकीत पाडायचा प्रयत्न केला. आणि आता हे आंबेडकरच संपवायला निघालेत आणि हे थांबलेत की बाळासाहेब आंबेडकर कधी मरतील. आणि अशा नीच हलकट लोकांना या निवडणुकीमध्ये आपण धडा शिकवणार आहोत की नाही शिकवणार आहोत? यांना घरी बसवणारच की नाही बसवणार आहोत? आता मला सांगा, कोणाकोणाला बदला घ्यायचा यांच्याशी? कोणाकोणाला बदला घ्यायचाय? हा फोटो काढा आणि त्या देशमुखांना पाठवून द्या एकदा, आणि त्यांना सांगा की तुम्हाला जरी वाटत असेल की लातूर जिल्हा तुमच्या बापाची मक्तेदारी आहे, आंबेडकरवादी तरुण एकदा पेटून उठला की तुमच्या पाटील वाड्यामध्ये घुसून सुद्धा तुम्हाला ठोकायची क्षमता आपल्या सर्वांसाठी एक महत्वाची घोषणा की लातूर सिटीचे उद्याचे आमदार विनोददादा खटके हे आपल्यामध्ये आहेत. ग्रामीणच्या आमदारासाठी सुद्धा आपल्याला प्रयत्न करायचे. डॉक्टर आजनीकर साहेब, आप संघर्ष करो. वंचित बहुजन आघाडीचा, वंचित बहुजन आघाडीचा सबसे हटके खाली बसून घ्या. आणि एकदा जोरदार हात आपल्या लातूर ग्रामीणचे आमदार आजनीकर साहेबांसाठी होऊन जाऊ देत. हे दोघं जण मिळून देशमुखशाही लातूर जिल्ह्यातनं संपवणार आहे त्या निवडणुकीमध्ये. आणि देशमुखांवरनं आठवलं मला परवा एक खूप छान व्हिडिओ मिळालेला. दरवेळेस मी बॉलिवूडमध्ये, टीव्हीवरती किंवा बिग बॉस मध्ये रितेश दादांना बघत असतो, पण पहिल्यांदा काँग्रेसच्या मंचावरती बघितलं. त्यांचं एक खूप सुंदर वक्तव्य होतं, लय आयटम वक्तव्य होतं, लय खास. आणि त्यांनी विचारलेल्या प्रश्नाची उत्तरं मी आता देतो तुम्हाला. त्यांनी प्रश्न विचारला होता की इकडे आपले तरुण युवक हे शिकतात, लातूर पॅटर्न मध्ये शिकतात, आणि त्यांच्या हाताला रोजगार का नाही? तर त्याची उत्तर मी देतो. तर रितेश दादा, त्यांच्या हाताला रोजगार नाही कारण इकडचे इतके वर्ष विलासराव देशमुख राजकारण करत होते, ते खासदार होते, ते मुख्यमंत्री होते. तुमचेच एक बंधू लातूरचेच आमदार आहेत शहराचे, तुमचे दुसरे बंधू धीरज देशमुख हे ग्रामीणचे आमदार आहेत. तर तुम्हाला ह्याच्यातलंच उत्तर कळून झालं असेल की इकडच्या तरुणाच्या हातात नेमका रोजगार का नाही. तो रोजगार नाही कारण इकडच्या वंचितांच्या, बहुजनांच्या, दलितांच्या, मुसलमानांचा जो विकासाचा निधी आहे तो तुम्ही खाऊन टाकला. इकडे जे नवीन प्रकल्प येणार होते ते तुम्ही इतर ठिकाणी वळवले. इकडे जे नवीन बांधकाम येणार होतं त्याच्यातनं तुमच्याच लोकांनी कट खाल्ला. आणि त्याच्याहून महत्वाचं, इकडचा लातूरचा विकास होऊ नाही दिला कारण तुम्हीच कार्यकर्त्यांना वाढू नाही दिले, तुम्हीच सर्वसाधारण जनतेला वाढू नाही दिलं. आणि एक जिल्हा म्हणजे एक माणूस खासदार होणार, आमदार होणार, मुख्यमंत्री सुद्धा होणार, मग त्याच्यानंतर त्यांचीच दोन मुलं, एक ग्रामीणचे आमदार होणार, एक शहराचे आमदार होणार. आता जेव्हा एका जिल्ह्याचा अख्खा सत्तेचा वाटा तुम्ही एका कुटुंबाच्या घशात जेव्हा घुसळता तेव्हा त्या जिल्ह्याचा विकास होणं अशक्य आहे, हे आपण सर्वांनी समजून घेतलं पाहिजे.
आणि म्हणून मी आता सर्वांना एवढी विनंती करतो की आता ह्या जिल्ह्यावरच्या एका कुटुंबाची मक्तेदारी संपवायची वेळ आली. आपण समजून घ्या, आतापर्यंत इकडच्या काँग्रेसनी आणि इकडच्या प्रस्थापित मराठ्यांनी आपल्याला फक्त आणि फक्त लुटायचं काम केलेलं आहे. आणि तुम्ही ह्यांची परिस्थिती समजून घ्या. आपल्याला जर बघायचं असेल तर आज सगळे मोठे कारखाने कोणाचे आहेत? प्रस्थापित मराठ्यांचे. शिक्षण संस्था कोणाच्या आहेत? प्रस्थापित मराठ्यांच्या. दूध डेऱ्या कोणाच्या आहेत? प्रस्थापित मराठ्यांच्या. सहकार बँका कोणाच्या आहेत? प्रस्थापित मराठ्यांचे. दोन्ही पार्ट्या महायुती आणि महाविकास आघाडी कोण चालवतं? प्रस्थापित मराठे. इकडे आपण बघितलं तर साधा ग्रामसेवक, सरपंच, जिल्हा परिषद सदस्य, नगरसेवक, आमदार, खासदार हे सुद्धा प्रस्थापित मराठे. आपण जर हीच लोकसभा निवडणूक बघितली तर तुम्हाला कळेल की महाराष्ट्रामध्ये 48 सीट आहेत. किती? 48. त्या 48 पैकी 39 ठिकाणी प्रस्थापित मराठे निवडून आले. विधानसभा बघितली तर 288 सीट आहेत. किती? 288. या 288 पैकी 200 तर प्रस्थापित मराठे निवडून आले. आणि ही परिस्थिती असताना सुद्धा मनोज जरांगे पाटलांना एवढं मोठं आंदोलन उभं करायला लागतं मराठ्यांच्या आरक्षणासाठी. म्हणजे तुम्ही गंमत बघा. हे का होतं ते पण समजून घ्या. हे होतं कारण इकडच्या प्रस्थापित मराठ्यांनी त्यांच्याच समाजाला लुटून खाल्लंय. तर ते आपले कुठलं होणार आहे? आणि म्हणून मी आपल्या सर्वांसमोर एक प्रस्ताव मांडू. आपण इतके वर्ष इकडच्या प्रस्थापितांच्या खानावळीमध्ये, इकडच्या मराठ्यांच्या खानावळीमध्ये ताट मांडून बसलो होतो. आपल्या ताटामध्ये अन्न पडलं. इतके वर्ष वाट लावून बसलो की कोणतरी येईल, अन्नात ताटात अन्न टाकेल, आपल्याला जेवण मांडेल, मग आपण खाऊ. आपली भूक कधीची 70 वर्षाची मिटेल. ती भूक मिटली? कोणी आपल्या ताटात अन्न टाकलं नाही. आणि म्हणून मी आपल्या सर्वांसमोर एक नवीन प्रस्ताव करतो की आता या प्रस्थापितांच्या खानावळीमध्ये लाईन लावणं आणि वाट बघणं की कोणतरी येईल, उपकार करेल, आपल्या ताटात काहीतरी टाकेल, हे वाट बघायच्या पेक्षा आपण सर्व मिळून आपल्या स्वतःचीच एक खानावळ सुरुवात करू. आणि तुम्ही विचार करून बघा, इतके वर्ष ताट मांडून बसलो, ताटात काय पडलं नाही. पण जर आता आपणच स्वतःची खानावळ चालू केली, आपल्या बापाची खानावळ चालू केली, तर तुम्ही विचार करून बघा की तिकडचं ताट जे आहे ते आपलंच आहे. बरोबर? आपल्या खानावळीत ताट आपलंच असणार आहे. जेवण जे येतंय ते पण आपलंच असणार आहे. तिकडचे वाढपी आणि आचारी सुद्धा आपलेच असणार आहेत. जी चूल पेटली आहे त्या खानावळीत ती चूल सुद्धा आपलीच आहे. आणि त्या चुलीत जे बोकड शिजते ते सुद्धा आपलंच आहे. आता तुम्ही मला सांगा की जर खानावळ आपल्या बापाची असली, ताट आपलं असलं, त्या ताटातलं जेवण आपलं असलं, चूल आपली असली, आचारी वाढपी आपले असले आणि बोकड सुद्धा आपलं असतं, तर आपण कधी उपाशी राहणार आहोत का? आणि म्हणून मी तुम्हाला सर्वांना एवढीच विनंती करतो की आता या प्रस्थापितांच्या इकडे लाईनी लावणं बंद करू. आता पाटलाच्या वाड्यावरती लाईनी लावणं बंद करू आणि त्याच्यापेक्षा एक वंचितांची नवीन खानावळ आपण सर्व एकत्र येऊन उभी करू. आणि तुम्हाला मुद्दा कळला नसेल तर थोडक्यात तुम्हा सर्वांना समजून सांगतो की आपलं ताट म्हणजे काय? आपलं ताट म्हणजे काय? आपला मतदारसंघ, त्याच्यात टाकलेलं जेवण म्हणजे काय? आपलं मत. आपले वाढपी आणि आचारी कोण आहेत? आपले वाढपी आणि आपले आचारी. आणि आपली खानावळ म्हणजे काय? बरोबर, वंचित बहुजन आघाडी. तर आता मी तुम्हा सर्वांना म्हणतो
की यांच्याकडे लाईन लावण्यापेक्षा आपण स्वतःच्या मालकीची, स्वतःच्या बापाची, स्वतःची एक खानावळ उभी करू आणि त्या खानावळीमध्ये बोकड आपलं, चूल आपली, ताट आपलं, जेवण आपलं आणि वाढपी आणि आचारी सुद्धा आपले. आणि ही खानावळ एकदा उभी राहिली की मी आपल्या सर्वांना आश्वासन देतो की एकदा वंचितांची खानावळ या निवडणुकीत उभी राहिली की एकदा इकडच्या कोणत्याही वंचिताला परत उपाशी झोपायची परिस्थिती नाही येणार. हे आपण सर्वांनी गृहीत करा. आणि दुसऱ्या बाजूला समजून घ्या, आपण यांच्याशी लढत आलोय आणि उद्याही लढत राहू. आंबेडकरवादी चळवळीचा वारसा आपल्या सर्वांना लागलाय आणि ह्या चळवळीने आपल्याला शेवटपर्यंत लढणं शिकवलंय. मागे हटणार आहोत का? पण आपण लढत राहिलो तर इकडची लोक येतात आणि लय गडा बोंबलून फाडतात आणि काय बोलतात की वंचित बहुजन आघाडी बी टीम आहे, वंचित बहुजन आघाडी बी टीम आहे. आता आपण काही गोष्टी समजून घ्या. आपण जर बी टीम असलो तर हे घराणेशाही टीम आहे. यांची सगळी साते लोटे असे चालतात की प्रत्येक ठिकाणी घरामध्ये सत्ता राहिली पाहिजे. छोटस उदाहरण देतो. आपल्या लातूर पासून सुरुवात करू. लातूर शहराचे उमेदवार कोण आणि ग्रामीणचे उमेदवार कोण? धीरज देशमुख. थोडस वर जाऊ, लोहा कांदार बरोबर. आपल्याच लोकसभेच्या मतदारसंघापैकी एक विधानसभेचा मतदारसंघ येतो. लोहा खानदार मध्ये जर आपण बघितलं तर भाजपकडनं उभे आहेत प्रतापराव चिखलीकर आणि त्यांची सख्खी बहीण शिंदेताई ही त्यांच्या विरुद्ध महाविकास आघाडीतनं उभी. त्याच्या थोडा वर जावा, नांदेडमध्ये लोकसभेला उभे आहेत संतू खांबर्डे बीजेपी कडनं. त्यांचे एक छोटे भाऊ मोहन हंबर्डे हे काँग्रेसकडनं दक्षिण नांदेड विधानसभेमधनं उभे. दोन भाऊ एका घरातनं भाजप आणि काँग्रेस दोन्ही पक्ष चालवतात. कुठे जावा, सत्ता घरात राहिली पाहिजे. थोडा अजून वर जावा, उत्तर महाराष्ट्रात जाऊ. तिकडे रावेर नावाचा जिल्हा आहे, माहिती आहे, शमीबाताई पाटील उभी आपली. त्या मतदारसंघामध्ये खडसे कुटुंबाची घराणेशाही. खडसे, एकनाथ खडसे कुठल्या साईडला आहेत ते मला आजही माहित नाही, त्यांनी इतक्या वेळा पलटी मारली. पण त्यांची मुलगी रक्षाताई खडसे या भाजपकडनं खासदार म्हणून निवडून गेल्या आणि त्यांची सून रोहिणीताई खडसे आता शरद पवारांच्या गटाकडनं विधानसभेला उभे. शरद पवारांकडनं आठवण आली, आपण बारामतीत येऊ. बारामतीचंच उदाहरण बघितलं तर शरद पवार साहेब, सुप्रियाताई आणि अजितदादांची पत्नी सुनेत्राताई पवार हे तीन खासदार एका घरात. आता आपण हे समजून घेऊ की यांचं भांडण खोटं आहे. समजून घेऊ 2 मिनिटासाठी. यांचं भांडण खोटं आहे, पण 3 खासदार एकाच घरात. मग अजितदादा परमनंट डेप्युटी सीएम. सरकार कोणाची होते? सकाळी भाजप म्हणजे देवेंद्र फडणवीस आणि अजितदादांनी सकाळी 6 वाजता शपथ घेऊ देत. डेप्युटी सीएम अजितदादा. मग 3 वर्ष महाविकास आघाडीचं सरकार येऊ देत. उद्धव ठाकरे सीएम, डेप्युटी सीएम अजितदादा. मग शिंदे गटाचं सरकार आलं. एक सीएम एकनाथ शिंदे साहेब, एक डीसीएम देवेंद्र फडणवीस आणि परमनंट तिसरे डीसीएम अजितदादा. आता अजून खाली या, त्यांच्याच घरातनं आता 4थी पिढी रोहितदादा पवार आमदार. मागच्याच लोकसभेला पार्थ पवार अजितदादांचे पुत्र हे लोकसभेला उभे होते आणि आता अजितदादांच्या विरुद्ध शरद पवारांनी कोणता बाण काढला माहितीये का? त्यांचाच नातू उभा केला, युगेंद्र पवार असं काहीतरी नाव आहे त्यांचं. आता म्हणजे अजितदादांना पुतण्याला शरद पवारांना पुतण्याला पाडायचं तर त्यांनी अजितदादांचा पुतण्या आणि स्वतःचा नातू उभा केला. म्हणजे गेम समजून घ्या. कोणीही पडलं तरी सत्ता कुठे राहते? घरामध्ये. तर आता जेव्हा हे हरामखोर झाले बीटीम म्हणत येतात तेव्हा तुम्ही नुसतं समजून घ्या की हे नाटक आहे, हे टुनटुन आहे. कारण यांना इकडच्या वंचितांना सत्तेच्या बाहेर ठेवायचं. काही करून सत्ता ही घरात राहिली पाहिजे आणि ह्या घराण्यांची दुकानदारी आणि भडवेगिरी बंद करायला वंचित बहुजन आघाडी आज स्थापना उभारली.
आणि म्हणून मी इकडच्या माझ्या तमाम कार्यकर्त्यांना आवाहन करतो आणि खास करून युवक बांधवांना आवाहन करतो की जर आपल्या वस्तीमध्ये, जर आपल्या तांड्यामध्ये, जर आपल्या मोहल्ल्यामध्ये, जर आपल्या पाड्यावर, आपल्या विहारामध्ये, समाज मंदिरांमध्ये कोणी बी टीमचा सुपारी घेऊन आरोप करायला आला तर त्याचे हात तोडून त्याच्या गळ्यात टाका आणि त्याला सगळ्यात पहिले चालता. कारण ही वंचित बहुजन आघाडीची भूमिका आहे, ही वंचित बहुजन आघाडीची आक्रमकता आहे. तुम्ही आता आमचं आरक्षण संपवायला निघालात, तुम्ही आमच्या घरावरती चालून आलात, तुम्ही बाळासाहेब आंबेडकर ICU मध्ये असताना खूप खालच्या पातळीवरची टीका केलेली आहे आणि आता आम्ही संगम बाळू, आता आम्ही थोडस शांततेत घेऊ. त्या गलतफहमीमध्ये चुकूनही नका. आणि आपण सर्वांनी एक गोष्ट समजून घ्या की बी टीमचा आरोप हा अतिशय जातीवादी आहे, हा अतिशय जातीवादी आरोप आहे. आपण सर्वांनी समजून घेतलं पाहिजे. जेव्हा इकडचा बहुजन, दलित आणि आदिवासी ह्यांच्या प्रस्थापितांच्या विरुद्ध लढायला उठतो तेव्हा त्यांना बी टीम म्हटलं जातं आणि जेव्हा इकडचा मुसलमान या प्रस्थापितांच्या विरुद्ध लढायला उठतो तेव्हा त्याला वोट कटुआ म्हटलं जातं. पण आपण सोपं उदाहरण बघा. शिवाजीनगर मानपूर नावाची एक सीट आहे मुंबईमध्ये, तिकडे मैत्रीपूर्व लढत. नांदेडमध्ये मैत्रीपूर्ण लढत, सिंदखेड राजामध्ये मैत्रीपूर्ण लढत, मुक्ताईनगरमध्ये मैत्रीपूर्व लढत, दिग्रसमध्ये मैत्रीपूर्वक लढत. आता ह्या मैत्रीपूर्वक लढतमध्ये जर 2000, 3000, 4000 महाविकास आघाडीच्या सीटा पडल्या, समजून घ्या. आता मैत्रीपूर्वक लढत म्हणजे काय? AB फॉर्म असतो, बरोबर, तिकीट असतं अधिकृत पक्षाचं. आता काँग्रेसनी पण एका माणसाला तिकीट दिलं आणि शिवसेनेनी पण एका माणसाला तिकीट दिलं, दोघं आघाडीत आहेत पण त्या मतदारसंघामध्ये फक्त त्यांची मैत्रीपूर्ण लढत चालू आहे. आता तुम्ही मला सांगा, या मैत्रीपूर्वक लढतमध्ये जर 2000, 3000 काँग्रेसची सीट पडली तर उद्या सोनिया गांधी येऊन उद्धव ठाकरेंना बी टीम म्हणणार आहेत का? नाही. किंवा जर मैत्रीपूर्वक लढतमध्ये राष्ट्रवादीची सीट पडली तर शरद पवार येऊन राहुल गांधीला बी टीम म्हणणार आहेत का? नाही. हा जो बी टीमचा आरोप आहे तो राखीव ठेवलाय इकडच्या वंचितांसाठी, हे आपण समजून घ्या. आणि म्हणून मी आपल्या सर्वांना एवढीच विनंती करतो की बिलकुल यावेळेस आपण या बी टीमच्या ट्रॅप मध्ये अडकायचं नाही. आपण अडकणार नाही म्हणजे नाही. कारण आता इकडच्या जनतेला कळून चुकलेलं आहे की काँग्रेस आणि भाजपचं आतमधनं साठे नोट बरोबर ठरलेलं आहे. एक सापनात आहे तर दुसरा नागनाथ आहे आणि हे दोघं बरोबर वंचितांना चावायला टपून बसलेले. आणि म्हणून आता कोणत्याही वंचित या दोन सापांना गमच्या समजून गळ्यात घालणार नाही, पण हे दोन साप आले तर लाथ मारून त्यांना दूर करेल अशी परिस्थिती आपल्या सर्वांची. आणि आपण परिस्थिती बघून घेतोय, समजून घेतोय, आपल्याला सर्व दिसतंय जे काय घडतंय आपल्या समोर. आणि आपण अजून एक गोष्ट समजून घ्या की आता हे दोघं मिळून आरक्षण संपवायला निघालेले. आणि मी तुम्हाला सांगतो कसं संपवणार आहे आरक्षण. सर्वात पहिले आपल्या सर्वांना माहिती होतं की ओबीसींना राजकीय आरक्षण होतं की नव्हतं. आणि आता त्या ओबीसींचं राजकीय आरक्षण राहिले की नाही राहिले? नाही. ते ओबीसींचं राजकीय आरक्षण संपवून टाकलेले हे आपल्याला एका ठिकाणी दिसतं. आणि दुसऱ्या बाजूला जेव्हा मनोज जरांगे पाटील ह्या आग्रह आणि ह्या हट्टावरती ठाम असतात की मला कुणबी कोट्यातनंच आरक्षण पाहिजे, तेव्हा आपल्याला एक गोष्ट दिसतं की आता नोकरीमधलं आणि शिक्षणामधलं सुद्धा ओबीसींचं आरक्षण हे धोक्यामध्ये आहे. आणि ज्या पद्धतीने इकडच्या ओबीसींच्या आरक्षणाचं वाटोळं लावलंय त्या पद्धतीने आता हे SC आणि STच्या आरक्षणाच्या मागे सुद्धा आले, ते आपण सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे. दोन महत्वाचे कायदे या सुप्रीम कोर्टने काढले होते. पहिला काढला होता क्रीमी लेअरचा. क्रीमी लेअर म्हणजे काय? जो माणूस श्रीमंत किंवा जो माणूस क्रीमी लेअर मध्ये येतो त्याला आरक्षण नाही. आता तुम्ही मला सांगा, आपल्याला संविधानामध्ये कुठेही आर्थिक निकषावरती आरक्षण मिळतं का? नाही.
आपल्याला कशावर मिळतं? शैक्षणिक निकषावर आणि सामाजिक निकषावर. पण जेव्हा तुम्ही आर्थिक आरक्षण ह्याची घुसखोरी करायचा प्रयत्न करता एससी आणि एसटीच्या आरक्षणामध्ये, तेव्हा तुम्ही एससी आणि एसटीचं आरक्षण संपवायचा प्रयत्न करता आणि तुम्ही बाबासाहेबांनी दिलेलं संविधान उल्लंघन करायचा प्रयत्न करता, हे आपण लक्षात घ्या. आणि दुसऱ्या बाजूला एकदा क्रिमिलेअरचा कोटा लागला की त्या कुटुंबातलं कोणताही पुढची पिढी हे आरक्षण घेऊ शकत नाही आणि तो आरक्षणापासून बाद होतो, हे आपण सर्वांनी समजून घ्या. दुसऱ्या बाजूला ह्यांनी अजून एक मुद्दा आणलाय वर्गीकरणाचा. वर्गीकरण म्हणजे काय? दलितांना आणि आदिवासींना वेगवेगळ्या वर्गामध्ये विभागा, आणि हे वेगवेगळ्या वर्गामध्ये विभागले गेले की आरक्षणामध्ये खाते आणि फाटे फुटायला सुरुवात होतात आणि मग ते इकडचं आरक्षण संपून देतात. आता तुम्ही सांगा, आरक्षण नष्ट झालं तर आपल्याला परवडणार आहे का? नाही. आपल्यापैकी कितीतरी तरुण आहेत, चांगल्या नोकऱ्या घेतात, शासकीय अधिकारी आहेत, महत्वाच्या ठिकाणी काम करतात, महत्वाच्या कंपन्यांमध्ये लाखो करोडोचे पॅकेजेस कमवतात. कितीतरी आपल्याला माहिती असलेले आपल्याच घरातली पोरं आज परदेशी जाऊन शिक्षण घेऊन आली, परदेशी सेटल झाले, डॉलर पाऊंड मध्ये कमवतात. ते कशाच्या जोरावर कमवतात? आरक्षणाच्या जोरावर. आणि आताही ते आरक्षणाची पायरी लाथ मारून काढायचा प्रयत्न करतात, हे आपण समजून घ्या. आणि आपल्या सर्वांची ही जबाबदारी आहे, आपल्या सर्वांचं हे कर्तव्य आहे की जे सुधार कायदे आपल्याला मिळाले होते, जे बाबासाहेबांच्या संविधानामधनं संरक्षण आणि तरक्कीची शिडी आरक्षणाच्या स्वरूपामध्ये आपल्याला मिळाली होती, आपल्या सर्वांच्या खांद्यावरती ही मजबूत जिम्मेदारी आहे की आपल्याला कोणत्याही परिस्थितीत ती पुढच्या पिढीसाठी टिकवून ठेवायला लागणार आहे. ही जबाबदारी आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच देऊन गेले होते आणि आपल्या सर्वांना ह्या जबाबदारीसाठी जागायला लागणार आहे, अशी मी आपल्या सर्वांना कळकळीची विनंती करतो. आणि दुसऱ्या बाजूंना आपण सर्वांनी ऐकलं असेल की बाळासाहेबांचा एक व्हिडिओ होता की राहुल गांधी आपल्याला बनवत आहेत, राहुल गांधी आपल्याला फसवून गेलेले आहेत. म्हणजे आपल्याला सोपा गेम सांगतो, राहुल गांधींनी या लोकसभेमध्ये आपल्याला मोठं फसवलं, सांगितलं की लोकशाहीच्या बाजूने मी आहे, संविधानाच्या बाजूने मी आहे. आणि जेव्हा एससी एसटीचा कायदा आला, एससी एसटी आरक्षण रद्द करायचा कायदा आला, तेव्हा राहुल गांधींनी या कायद्याचं समर्थन केलं, स्वागत केलं. आणि त्यांनी आपल्याला फसवलं कसं? एक लाल कलरची डायरी दाखवली, लाल कलरचं संविधान दाखवलं. ते फक्त संविधानाचं कव्हर होतं का त्याच्या आतमध्ये खरंच संविधान होतं कोणालाच नाही माहिती. पण आपण सर्वांनी बघितलं असेल की राहुल गांधींनी आले आणि असं आपल्याला एक संविधान दाखवलं आणि आपण सगळे फसलो, आपण सगळे बहून गेलो. म्हणजे जणू आपल्या सर्वांचं दिल गार्डन उभे असंच झालं आपल्या सर्वांचं. पण तुम्ही एक गोष्ट समजून घ्या, जर तुम्हाला ते संविधान दाखवत राहिले पण त्या संविधानमधनं बाबासाहेबांच्या सुधार कायद्यांचं पान, त्या संविधानामधनं अट्रॉसिटी कायद्याचं पान, त्या संविधानामधनं आरक्षणाचं पान हे गायब केलं गेलेलं असलं तर ते खरंच बाबासाहेबांचं संविधान राहतं का? नाही. आणि म्हणून मी आपल्या सर्वांना परत एकदा विनंती करतो की मागच्या वेळेस फसलो गेलो होतो, यावेळेस आपण फसलो जाणार आहोत का? आणि आपल्या सर्वांना इकडच्या आरक्षण विरोध्यांना ठामपणे सांगायचं की आम्ही आरक्षणाच्या बाजूने, गरीब मराठ्यांना 50% वर आरक्षण द्यायचं काम वंचित बहुजन आघाडी करणार आहे. आम्ही ठामपणे एकमेव पक्ष आहे वंचित बहुजन आघाडी, जो इकडे मांडतो की वंचित बहुजन आघाडी ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागू नाही देणार, वंचित बहुजन आघाडी एससी आणि एसटीच्या आरक्षणाला धक्का लागू नाही देणार आणि ह्याच्यावरती इकडच्या मुसलमान बांधवांना 5% आरक्षण द्यायचं काम हे वंचित बहुजन आघाडी करणार आहे. आणि ह्यांनी आपल्या सर्वांना फसवले, जितकं आपल्याला फसवलंय तितकंच मुसलमान बांधवांना फसवले. आणि इकडच्या मुसलमानांना मला प्रश्न विचारायचा है कि आप एक चीज गौर करके देखिए, एक चीज पे आप सिर्फ गौर फरमाइए कि आज तक मुसलमानों ने पंजा चलाया कि नहीं चलाया? लेकिन क्या कभी कांग्रेस ने एक मुसलमान चलाया? नहीं. आप देखो विलासराव देशमुख, उनके 2 बेटे आमदार, उनके अगले 2 बेटे 2 आमदार, उनके 2 बेटे चीफ मिनिस्टर बनने का ख्वाब देखेंगे और अपने बेटे क्या करेंगे? पंक्चरा निकालो, नट बोल्टा टाइट करो, बेकरी में पाव सेको,
कब तक चलता रहेगा ये सिलसिला? हम उनको वोट देते आ रहे हैं, लेकिन इन्होंने मुस्लिमों की एक भी लीडरशिप, एक भी नेता खड़ा नहीं किया है महाराष्ट्र में। आप ये चीज पे गौर फरमाइए। दूसरी तरफ आप देखोगे तो पूरे महाराष्ट्र में मुसलमानों ने महाविकास आघाड़ी को वोट दिया कि नहीं दिया? दिया। लेकिन विशालगढ़ की हादसा हुई। कांग्रेस के नेता राहुल गांधी विशालगढ़ से 10 किलोमीटर दूर कोल्हापुर आके गए। उन्होंने विशालगढ़ पे एक लफ्ज तो उठाना नहीं निकाला, नहीं निकाला। वक्फ बोर्ड का फैसला हुआ, वक्फ बोर्ड की जमीन सरकार लेने का डिसीजन आया। महाविकास आघाड़ी के, इंडिया अलायंस के एक तो आमदार क्या खासदार ने वक्फ बोर्ड के जजमेंट के खिलाफ आवाज उठाया? नहीं उठाया? नहीं उठाया। आप राहुल गांधी के स्पीचेस सुनो, हर जगह माइनॉरिटी माइनॉरिटी माइनॉरिटी। भाई माइनॉरिटी में जैन आते हैं, माइनॉरिटी में कलर लोग आते हैं, उन पे मॉब लिंचिंग हो रहा है, उन पे हेट स्पीचेस हो रहा है, बीफ खाने के लिए उनके बच्चों को काट दिया जा रहा है, टीपू सुल्तान औरंगजेब के फोटो लगाने के लिए उनके बच्चों को जेलों में जा रहा है। नहीं, वो हमारे बच्चों को डाला जा रहा है। और आज आवाज नहीं उठाएंगे तो कांग्रेस हमें हमेशा इसी तरह उनके ही पंजे के नीचे दबाते आएगी। ये हम सबको सोचना होगा। और दूसरी तरफ मेरा राहुल गांधी को खुला आह्वान है, हर जगह वो माइनॉरिटी बोलते हैं, मुसलमानों का म बोलने से उनकी फटती है। कल अकोला आ रहे, राहुल गांधी को मेरा ओपन चैलेंज है, अगर हिम्मत है तो नारे तकबीर का नारा लगा के दिखाओ एक बार। अल्लाहू अकबर, अल्लाहू अकबर, अल्लाहू अकबर। और दूसरी तरफ वंचित बहुजन आघाड़ी की स्टेज है, हमारे स्टेजों पे टिप्पू सुल्तान के फोटो लगते हैं। लातूर की ही घटना है, हमारे नौजवानों को टिप्पू सुल्तान का फोटो लगाने के लिए यहाँ के पुलिस ने और हिंदुत्ववादी फोर्सेस ने मारा था। एक भी कांग्रेस का नेता सामने आया? सामने कौन आया? बाला साहब अम्बेडकर आए। पूरे महाराष्ट्र में यहाँ के मुसलमानों को जेलों में डाला जा रहा था स्टेटस रखने के लिए टिप्पू सुल्तान और औरंगजेब का। एक भी महाविकास आघाड़ी का, इंडिया अलायंस का आदमी मुंह खोलने से तैयार नहीं था। बाला साहब अम्बेडकर औरंगजेब के मजहर पे गए, वहां फूलों की चद्दर चढ़ाई और 10 मिनट में सिलसिला खत्म हो गया। उन्होंने यहाँ के पुलिस प्रशासन को बोला, कोर्ट को बोला कि हाँ मैं चद्दर चढ़ा के आया, दम है तो अरेस्ट करके दिखाओ, दम है तो मेरे पे कोर्ट केस करके दिखाओ। आज आपको एक भी कांग्रेस का नेता ये भूमिका मुसलमानों के लिए लेते हुए दिख रहा है? नहीं। और दूसरी तरफ वंचित बहुजन आघाड़ी का स्टेज देखो, वंचित बहुजन आघाड़ी के लोग देखो, एनआरसी सीएए के मसले में वंचित बहुजन आघाड़ी आपके साथ खड़ी रही। मॉब लिंचिंग हो रहा था तो वंचित बहुजन आघाड़ी आपके साथ खड़ी रही। हेट स्पीचेस में वंचित बहुजन आघाड़ी खड़ी रही। जब राहुरी में वो 2 फुट का नीलेश राणे आके गाली गलौज करके गया तो उसकी हवा निकाल के लव जिहाद के खिलाफ एक मोर्चा निकालने का काम वंचित बहुजन आघाड़ी ने उनके उलमा और मौलाना के साथ किया था। मॉब लिंचिंग ना हो, हेट स्पीच ना हो। कल की तारीख में गिरिराज जैसे लोग या नीतीश राणे जैसे लोग मोहम्मद पैगंबर पे कुछ ना बोले, मुसलमानों के धर्म के ऊपर, कुरान के ऊपर, इस्लाम के ऊपर कुछ ना बोले, बाबा साहब या किसी भी महामानव के ऊपर कुछ ना बोले, इसलिए वंचित बहुजन आघाड़ी ने एंटी हेट स्पीच एक्ट और एंटी मॉब लिंचिंग एक्ट लाने का काम किया। और ये बाला साहब अम्बेडकर की जिद थी, और ये बाला साहब अम्बेडकर की जिद थी कि उस बिल का नाम मोहम्मद पैगंबर बिल रख दिया जाए। और ये वही वंचित बहुजन आघाड़ी के युवक थे जो राज ठाकरे जब रमजान के महीने में मस्जिदों पे भोंगे निकालने वाले थे, क्योंकि वहां पे आजान लगता है। जब ये साजिश राज ठाकरे करने वाले थे मस्जिदों की भोंगे निकालने की, तो राज ठाकरे का भोंगा बंद करने का काम यहाँ के वंचित बहुजन आघाड़ी के युवकों ने किया। और आप देखोगे तो आपको एक चीज पता चलेगा कि आपकी इस सफर में, आपके इस जंग में, आपके इस लड़ाई में
अगर आपका कोई सच्चा हमदर्द होगा तो वो सिर्फ और सिर्फ यहाँ के अम्बेडकरवादी है और वंचित बहुजन आघाड़ी के कार्यकर्ता है। दूसरी तरफ आप देखोगे कि कांग्रेस ने 6 मुसलमानों को टिकट दी, शरद पवार साहब ने 3 मुसलमानों को टिकट दी, उद्धव साहब ने 1 आदमी को सिर्फ टिकट दिया। कितना? 1 मिली सीट कितनी? 100 से ज्यादा। टिकट कितना दिया? 1। और दूसरी तरफ वंचित बहुजन आघाड़ी है जिन्होंने 20 से ज्यादा मुसलमानों के उम्मीदवार देने का काम किया है। और उसमें से मैं आपको बताता हूँ, फारूक अहमद सर नांदेड़ दक्षिण से जीत रहे, नकीदुद्दीन खतीब साहब बालापुर जीत रहे, आफरोज मुल्ला भाई हड़पसर जीत रहा है, एजाज महमूद साहब कन्नड़ जीत रहे। और ये वंचितों के मुसलमान आमदार कल जब विधानसभा में जाएंगे तो आपको सच्ची में दिखाएंगे कि मुसलमानों के साथ खड़ा रहना क्या होता है, मुसलमानों की हिफाजत करना क्या होता है। और दूसरी तरफ हम देखेंगे, दुसऱ्या बाजूला आपण बघतो की हे प्रस्थापित रातोरात एकत्र होतात। यांच्यामध्ये एक गोष्ट असते ती आपल्याला शिकायची गरज आहे, ती म्हणजे पॉलिटिकल मॅच्युरिटी। आपण सर्व खटके साहेब, आपण सर्व लय खुश होतो, समोर 2 स्ट्रॉंग मराठा आहेत, 3 स्ट्रॉंग मराठा आहेत, 4 स्ट्रॉंग मराठा आहेत, होतो की नाही होत खुश? पण यांचं ठरतं, रातोरात एकत्र बसतात आणि ठरवतात कोणत्या मराठ्याला काढायचं। आणि आता जर ही परिस्थिती लातूरमध्ये होत असेल तर ठामपणे आपण ह्या प्रस्थापितांना सांगू की आमचं ठरलंय, शहरामध्ये खटके साहेब तर ग्रामीणमध्ये आजनीकर साहेब, हे आमचं ठरलंय। आणि जाता जाता मी परत एकदा सर्वांचं लक्ष अजून एका गोष्टीकडे वेधून घेतो। आपण सगळे बघतोय आपल्या लातूर शहराची परिस्थिती काय, पाण्याचा प्रश्न सुटत नाही, आरोग्याचा प्रश्न सुटत नाही, कितीतरी लोकांना घरकुल मिळालं होतं, घरकुलचे घरं मिळत नाहीत, पक्की घरं मिळत नाहीत। आणि हे का होत आहे? कारण एकच परिवार सत्तेमध्ये आहे आणि त्यांना ही मक्तेदारी झालेली आहे, त्यांना हा मास चढलाय की मी लोकांची कामं नाही केली तरी मी निवडून येतो। आणि आता ह्या निवडणुकीमध्ये आपल्याला सर्वांना विकासासाठी, आरक्षण वाचवण्यासाठी, शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव मिळवण्यासाठी, इकडच्या वंचितांना प्रतिनिधित्व देण्यासाठी, KG to PG शिक्षण फ्री करण्यासाठी, दर्जेदार शिक्षण देण्यासाठी, शिकल्यानंतर तरुणांना रोजगार देण्यासाठी, इकडच्या सरकारचे जे 200 पेक्षा जास्त प्रत्येक जिल्ह्यामध्ये ओबीसीसाठी रिक्त पदं आहेत ती भरण्यासाठी, समाज कल्याण खात्यामध्ये 1 लाख पेक्षा ज्या रिक्त पद आहेत त्या इकडच्या SC आणि STंनी भरण्यासाठी वंचित बहुजन आघाडी आता ठामपणे मैदानात उतरलेली आहे। आणि म्हणून मी आपल्या सर्वांना एवढीच विनंती करतो की ह्या निवडणुकीमध्ये पुढे मागे नका बघू, या निवडणुकीमध्ये पुढे मागे नका बघू। हे लोक आपल्या विरुद्ध साम दाम गंध भेद सगळं वापरतील, अपप्रचार करतील, पण ह्यांना आपण हे दाखवून द्यायचंय की इकडची आंबेडकरवादी जनता ह्यांना पुरून उरणार आहे। आणि ह्यांचं दरवेळेस ठरलेलं असतं की पहिले 10 दिवस अपप्रचारासाठी लोक सोडतात, ते वंचित बी टीम आहे, वंचितचा उमेदवार निवडून नाही आहेत, वंचितचा उमेदवार मॅनेज आहे, असं सगळं गरळ ओकून जातात। ही लोक आली तर तुम्हाला माहिती आहे काय करायचंय, काय करायचंय? ठोकून काढायचं साल्यांना। आणि एका बाजूला हा अपप्रचार करतात आणि निवडणुकीच्या ऐन एक रात्री आधी आपल्याच एरियामध्ये लोक येतात, त्यांना आपण कधीच नाही बघितलं, बरोबर निवडणुकीच्या 1 रात्री लोक आपल्याला येतात, काय घेऊन येतात? पाकिट, बघितलं की नाही? अजून काहीतरी घेऊन येतात, बाटलीत काय असतं? दारू। अजून काहीतरी घेऊन येतात,
बघा काळ्या पिशवीत घेऊन येतात काहीतरी, संडेची काळी पिशवी असते ना आपली, काळ्या पिशवीत घेऊन येतात काहीतरी. काय घेऊन येतात? मटण. आता जर ह्या वेळेस कोणी दारू, मटण, पाकिट, पैसे घेऊन आलं तर काय करायचं? नाही, यावेळेस हातपाय नाही मोडायचे. अपप्रचार केला तर हातपाय मोडायचे. जर दारू, मटण, पैसे घेऊन आले तर काय करायचं? नाही, लुटास आल्यांना, बिनधास्त लुटास आल्यांना. इतके वर्ष देशमुखांनी आपल्याला लुटले, आता संधी तुमच्या हातात आहे. मी तर म्हणतो बिनधास्त लुटास आल्यांना. पण लुटल्यानंतर दुसऱ्या दिवशी काय करायचंय? काय करायचंय? आणि जर यांनी सामदाम दंडभेद केला तर आपल्याला सर्वांना माहिती आहे की ह्यांचे खटके उडवायला कोण उभं आहे इकडे. आणि म्हणूनच मी आपल्या सर्वांना एवढीच विनंती करतो की या निवडणुकीमध्ये आपल्याला सर्वांना वातावरण दिसतंय, आपल्याला सर्वांना आजूबाजूची गर्दी दिसते, आपल्या सर्वांना जोश दिसतोय. आणि हा जोश, हा उत्साह आपण निवडणुकीच्या शेवटपर्यंत टिकून ठेवला तर आपल्याला जिंकण्यापासून कोणाचा बाप थांबू नाही शकत हे आपण सर्व लक्षात ठेवू. आणि म्हणून जाता जाताना आपल्या सर्वांना हातपाय जोडून नम्र हीच विनंती करतो की आपल्याला लातूर ग्रामीणमध्ये आजनीकर साहेबांना, डॉक्टर आजनीकर साहेबांना आणि तसंच लातूर शहरामध्ये विनोद खटकेंना जास्तीत जास्त मतांनी निवडून द्यायचं. देणार की नाही देणार? देणार की नाही देणार? आता आपल्याला काय करायचंय? 20 तारखेला उठायचंय. उठणार? लवकर उठणार? मस्त चहा बिया पिऊन तयार व्हायचंय, बरोबर? चहा बिया पिऊन तयार झालं मग काय करायचं? पोलिंग बूथ वरती जायचं.